आदरणीय मनोज माळी सर, आपलं स्वागत आहे. मनोज माळी सर पण जॉईन झाले. त्यांचा मी परिचय देतो. आदरणीय डॉक्टर मनोज माळी सर अतिशय व्यस्त कार्यक्रम असताना सुद्धा आपल्या विनंतीला मान देऊन मान्य बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हास्य संशोधन प्रशिक्षण केंद्राच्या कार्यक्रमाला आज उपस्थित राहिले. सरांचं वेळोवेळी आपल्या संशोधन केंद्राला सहकार्य असते. अनेक बाबतीमध्ये आम्हाला त्यांचं मार्गदर्शन पण मिळते आणि खूप मोठं काम सरांचं त्या भागामध्ये आहे. सध्या ते प्रभारी अधिकारी म्हणून आज संशोधन केंद्र कसबी डिग्रस येथे आहेत. वर्तमानपत्राच्या माध्यमातून सरांचा तर परिचय सगळ्यांना आहेच. मध्ये सारखे लेख त्यांची प्रसिद्धी होतात. आणि खूप मोठं काम तिथं मसाला पिकामध्ये सरांचं आहे. त्यातल्या विशेषतः हळदीमध्ये सरांचं खूप चांगलं योगदान आहे. आणि आपल्याला माहिती आहे की नवनवीन वाहन सरांचे आहेत. मागच्या वेळेस आपण बघितलंय फुले स्वरूपासारखा वाहन असेल आपल्या भागामध्ये आम्ही देण्याचा तो प्रयत्न केला आणि खूप चांगले रिझल्ट त्या वाहनाचे आलेत. आणि त्यानंतर अनेक पुढच्या याच्यामध्ये सर हरिद्रा पण नवीन वाहन त्यांनी विकसित केलाय आणि ते सुद्धा काही दिवसानंतर आपल्याला निश्चितपणे मिळणार आहे. खूपच चांगला चांगला वाहन तो आहे. तर सरांना सर माझी एक विनंती आहे की आपला रेग्युलर तर कार्यक्रम आहे, तंत्रज्ञानाचा तर आपण सांगणारच, खत व्यवस्थापनाचा आपला मुख्य विषय आहे. परंतु यावर्षी जरासा पाऊस थोडासा लांबलाय सर. सुरुवातीला ज्यावेळेस म्हणजे पूर्व मशागतीचे कामं करायचे होते त्यावेळेस पाऊस पडला, त्याच्यामुळे लांबीवर पडले ते कामं सगळे. त्याच्यामुळे बेड प्रिपरेशन बाकी पूर्व मशागतीची कामं म्हणावे तसे चांगले होऊ शकले नाहीत. आणि आता बघितलं तर पावसाचा फार मोठा खंड आपला पडलाय सर. आणि कधी नव्हे ते जूनच्या पेरण्या जुलैमध्ये जातात का अशी एक शक्यता निर्माण झाली. काय भागामध्ये पेरण्या झाल्यात नाही असं नाही हळदीच्या, परंतु बऱ्याच ठिकाणच्या पेरण्या आता शिल्लक राहिल्या सर. आपल्या त्याच्यावर सुद्धा आम्हाला मार्गदर्शन पाहिजे की मॅक्झिमम आपण किती दिवसापर्यंत त्याची लागवड करू शकतो आणि अशा ड्राय स्पेल मध्ये आपण काय काळजी घेऊ याच्यावर एक आम्हाला आपलं मार्गदर्शन पाहिजे सर. तर मी मान्य बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हास्य संशोधन प्रशिक्षण केंद्राच्या वतीनं आपलं स्वागत करतो. सर्व पार्टिसिपंटचं स्वागत करतो. मित्रांनो, वसमत येथे 14 सप्टेंबर 2022च्या शासन निर्णयानुसार आपल्या संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष हेमंतभाऊ पाटील यांनी प्रयत्न करून या हास्य संशोधन केंद्राची स्थापना या ठिकाणी वसमत येथे केली. आणि मग याच माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम इथं आयोजित करत आहोत. आणि त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज आपण एक वेबिनार आदरणीय मनोज माळी सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी आयोजित केलाय. आपल्या संशोधन केंद्राचे सन्माननीय व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे संशोधन केंद्राचं काम सुरू आहे. आणि डॉक्टर मनोज माळी सर आपल्या कार्यकारी मंडळावर पण आहेत आणि वेळोवेळी सरांचं आपल्याला मार्गदर्शन मिळते. आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना खूप कामाचा व्यस्त कार्यक्रम असताना सुद्धा आपल्याला ते उपलब्ध झाले त्याबद्दल पुनश्च एकदा सरांचे स्वागत करतो आणि सरांना आपलं जे मार्गदर्शन आहे ते देण्यासाठी विनंती करतो. शेतकरी बंधूंनो नमस्कार. नमस्कार सर. शेतकरी बंधूंनो, आजचा आपला जो विषय आहे किंवा हळद पिकासाठी एकात्मिक खतांचं व्यवस्थापन. तर यात मी सांगू इच्छितो, हळद पीक हे एकूण 9 महिन्याचं पीक आहे. 9 महिन्याचं पीक असताना साहजिकच त्याला जे काही आपल्याला प्रति झाड शेवटपर्यंत 12 ते 15 निरोगी पानं अपेक्षित आहेत किंवा चांगले फुटे अपेक्षित आहेत, त्यासोबत अधिकतम कंदाचं वजन अपेक्षित असेल तर निश्चितच आपल्याला या पिकासाठी रासायनिक खते ही देणे गरजेचे असते. बऱ्याच शेतकरी बांधवांना वाटतं की बाबा खत दिल्याने आतली कंदांना इजा होईल किंवा खत दिल्यामुळे कंद खराब होतील. तर तसं काही नाही. तो आपला एक वेगळी भावना आहे, आपला एक वेगळा समज आहे. तर अशा वेळेस आपल्या हळद संशोधन केंद्र कसबे डिग्रस या ठिकाणी डॉक्टर कदम साहेब यांनी आमच्या एक संशोधनाच्या प्रयोगांती हळद पिकासाठी आपल्याला 200 किलो नत्र, 100 किलो स्फुरद आणि 100 किलो पालाश हे प्रति हेक्टरी एवढं द्यावं लागतं. 200, 100, 100 गड्डे असले आणि गड्डे असतील तर ते जमिनीत पेरल्यानंतर जवळजवळ उगून यायला 25 ते 26 दिवस लागतात आणि 2 पानांवर यायला 45 दिवस लागतात. म्हणून आपण सांगतो नत्राचे 2 भाग करायचे. पहिला हप्ता हा नत्राचा 45 दिवसांनी द्यावा. त्यापैकी 100 किलो स्फुरद आणि 100 किलो पालाश, थोडक्यात संपूर्ण स्फुरद आणि संपूर्ण पालाश हे लागवड करताना द्यावं. किंवा तुम्ही जर बेड तयार करत असाल, बेड तयार करून झाल्यावर बेडवरती ही संपूर्ण स्फुरद आणि संपूर्ण पालाची मात्रा ही द्यावी. अशा पद्धतीने हा आपण त्याला बेसल डोस म्हणतो. यासोबतच सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहे 10 किलो फेरस सल्फेट, 10 किलो झिंक सल्फेट हे देखील. तर अशा पद्धतीने हा बेसल डोस आपण पूर्ण करावा. त्यानंतर लागवड केल्यानंतर साधारणपणे कंद उगून यायला 25 ते 26 दिवसाच्या पुढे दिवस जातात. मग एक एक कंद कोंब बाहेर पडतात आणि कंद उगत जातात. अशा वेळेस 45 दिवसांनी हळद पिकाला सर्वसाधारणपणे 2 ते 3 पानं आले असतात आणि यावेळेस त्याला नत्र या घटकाची गरज असते.
म्हणून आपण सांगितलं असतं की बाबा पहिला जो नत्राचा हप्ता आहे तो लागवडीनंतर 45 दिवसांनीच द्यावा. बरेच शेतकरी बांधवांचा गैरसमज होतो की बाबा बेसल डोस मध्ये नत्र का नाही, तर त्याचं प्रमुख कारण आहे या पिकाची उगवण तात्काळ होत नाही किंवा दुसऱ्या पाचव्या दिवशी होत नाही, जसं तृणधान्य कडधान्य उगवून येतात. त्यामुळे त्यांना नत्राची गरज असते, कोंब बाहेर पडणे, कोंब वाढणे. तर तसं याच्यात नाही, याच्यात पूर्ण कोंब बाहेर पडून 2 ते 3 पाने यायला 25 दिवस लागतात. आणि संशोधना आणते त्याच वेळेस त्या अवस्थेत त्या पिकाला नत्राची गरज असते. म्हणून आपण त्यावेळेस त्याला पहिला नत्राचा हप्ता सांगितलेला. त्यानंतर रासायनिक खतामध्ये जर बघितलं तर नत्राचा जो दुसरा हप्ता आहे म्हणजे थोडक्यात 100 किलो नत्र प्रति हेक्टर हा हळद पिकाला मातीची भर लावताना द्यावी. मग आता मातीची भर केव्हा लावायची? ज्यावेळेस आपण लागवड करून सर्वसाधारणपणे 2.5 ते 3 महिने झाले असतात त्यावेळेस आपल्याला एका कंदापासून जमिनीला लागून दुसरे कंद बाहेर पडताना दिसतात. आपण त्याला आपल्या बोलीभाषेत फुटवे म्हणतो किंवा टिलर्स म्हणतो. जेवढे हे टिलर्स जास्त येतील, जेवढे फुटवे जास्त येतील, तेवढे आपल्याला हळकुंड हे अधिक प्रमाणात लागतात. बऱ्याचदा आपण म्हणतो की बाबा बियाण्याचं जे प्रमाण असतं एकाच 3, म्हणजे तुम्ही जर एक मातृगड्डा लावला तर त्यापासून आपल्याला कमीत कमी 3 बगल गड्डे हे मिळतात. आणि या 3 बगल गड्ड्यांना चारी बाजूंनी हळकुंड ही लागलेली असतात. अशा प्रकारे हळकुंडाचा तो गड्डा हा संबोधला जातो. म्हणून आपण सांगतो की बाबा लागवडीनंतर नत्राचा दुसरा हप्ता हा भरणी करताना द्यायचा. भरणी ही 2.5 ते 3 महिन्यांनी ही करावी. त्यावेळेस फुटवे येतात, ते फुटवे जमिनीच्या बाहेर पडतात, त्याच्यावर आपल्याला समजतं की आता हळदी भरणीला आले. त्यासोबतच भरणी तेव्हा करायची कारण हे पावसाचे दिवस असतात. रिमझिम टिपटिप पडणाऱ्या पावसामुळे कंदावरील माती बाजूला सरकते आणि कंद ते उघडे पडतात. असे जर कंद उघडे पडले तर ते सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात येतात. परिणामी ते हिरवट होऊन ते खराब होतात किंवा उघडे असलेल्या कंदांवर हळद पिकातील जी प्रमुख कीड आहे कंदमाशी ती अंडी घालते. ती अंडी घातल्यानंतर परत मग त्या ठिकाणी अंडी उगवून त्या अळ्या कंदावर उपजीविका करतात. आणि जरी ते अळीचा कोष तयार होऊन जरी अवस्था संपली पुढे जाऊन मग तो कंद जमिनीतील हानिकारक बुरशींना बळी पडतो आणि मग पुढे जाऊन कंद कुज या रोगाची लागण होत असते. मग हे होऊ नये हे टाळण्यासाठी आपल्याला भरणी करणे हा एक पर्याय आहे. मग भरणी केव्हा करायची तर आधी रासायनिक खतं देऊन घ्यावी. त्याच्यामध्ये राहिलेला नत्राचा दुसरा हप्ता थोडक्यात 100 किलो नत्र द्यावा. त्यासोबत जी कडवट पेंड असेल, निंबोळी पेंड घ्या किंवा करंजीची पेंड घ्या. निंबोळी पेंडपेक्षा अधिक कडवट पेंड ही करंजीची असते. आपण करंजीची पेंड देखील घेऊ शकतात. अशाच आपण हेक्टरी 2 टन, थोडक्यात एकरी 8 क्विंटल एवढं आपण प्रमाण सांगितलेलं. मग भरणीच्या अगोदर हेक्टरी 100 किलो नत्र, त्यासोबतच हेक्टरी 2 टन 2000 किलो निंबोळी पेंड किंवा करंजीची पेंड द्यायची. त्यासोबत 10 किलो फेरस सल्फेट आणि 10 किलो झिंक सल्फेट हे देखील सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यावीत. तर अशा पद्धतीने संपूर्ण खतं माती आड करावीत. त्यानंतर भरणी करावी. आपण जे सांगतो भरणी करा म्हणजे काय होतं, आपण जी दिलेली खतं असतात ती खतं मातीमध्ये एकत्रितपणे व्यवस्थितपणे ती एकत्रित होतात किंवा मिक्स होतात. परिणामी दिलेली खतं पिकाला योग्य प्रकारे लागू पडतात. त्यानंतर त्याला मातीची भर ही लावून द्यावी. तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीने आपल्या या हळद पिकातील रासायनिक खताचं हे नियोजन हे आहे. नंतर हे झालं आपलं पाट पाण्याविषयी, ज्यांचे हळद पाट पाण्यावर त्यांच्याविषयी. पुढचा दुसरा खतांचा मुद्दा आहे तो म्हणजे फर्टिगेशन. आता फर्टिगेशन म्हणजे काय, ज्या ठिकाणी बीबीएफ ज्याला आपण ब्रॉड बेस फळ म्हणतो किंवा रुंद वरंबा पद्धत म्हणतो किंवा गादी वाफा पद्धत म्हणतो, त्या पद्धतीने जिथे लागवड केली असते त्या ठिकाणी आपल्याला फर्टिगेशन हे तंत्रज्ञानाचा अवलंब हा करावा लागतो. अशा वेळेस आपण काय करतो, जी खतं पाण्यात विरघळतात ती खते आपण ड्रिपच्या साह्याने देत असतो. अशा वेळेस जर आपण माती परीक्षण केलं असेल तर उत्तमच. त्यामुळे आपल्याला कुठला घटक कमी आहे जास्त याचं नियोजन करता येतं. तसेच अतिरिक्त देखील खत पडणार नाही याची आपल्याला माती परीक्षणामुळे काळजी घेता येते. अन्यथा तुम्ही जर नत्राचं प्रमाण आपल्या मातीमध्ये अधिक असेल आणि परत आपण नत्रयुक्त खतं दिली त्यामुळे काय होईल तर मग हळदीची शाखी वाढ खूप होते. ती हळद अक्षरशः आपल्या डोक्याच्या वर जाते, 5.5-6 फूट जाते. आणि आपण जेव्हा 7व्या-8व्या महिन्यात उठून बघतो तर कंदाची वाढ काहीच नसते. आपण त्याला म्हणतो हळद काडावर जाणे किंवा अतिरिक्त वाढ होणे, अतिरिक्त शाखी वाढ होणे किंवा पाल्यांची वाढ होणे. तर असं होऊ नये यासाठी कुठलाही अन्न घटक अधिक प्रमाणात जाणार नाही याचं आपण माती परीक्षण अहवालानुसार हे नियोजन हे करावं. आता शेतकरी बंधूंनो, सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे जेवढे हळदीला फुटवे अधिक येतील तेवढे आपला कंद हा मोठा येतो, साहजिकच उत्पन्नात वाढ होते. मग फर्टिगेशन करताना कुठली खतं वापरायची तर आता बाजारात बऱ्याच प्रमाणात जी पाण्यात विरघळणारी सहज खतं आहेत, सहजपणे विरघळतात, ती आपल्याला बाजारात उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये 05234 आहे किंवा 13045 आहे
किंवा शेवटच्या अवस्थेत कंदांना वजन आकार प्राप्त होण्यासाठी 0050 आहे. तर अशा पद्धतीने ही खतं आपण ही देऊ शकतो. त्या व्यतिरिक्त जर ती पण नाही मिळाली तर नेहमीप्रमाणे आपल्याकडे जो आढळतो युरिया, युरिया देखील पाण्यात सहजपणे विरघळतो. फॉस्फरिक ऍसिड देखील पाण्यात 100% विरघळतं आणि पांढरा पोटॅश देखील हा देखील पाण्यात योग्य प्रमाणात विरघळतो. म्हणजे युरिया, फॉस्फरिक ऍसिड आणि पांढरा पोटॅश या तिन्हीद्वारे आपण जे फर्टिगेशनची मात्रा आहे ती आपण ते सहज देऊ शकतो. अशा वेळेस हळद पिकाची लागवड झाल्यानंतर 15 दिवसांनी फर्टिगेशनची ही सुरुवात करावी. आता फर्टिगेशनच्या प्रयोगाच्या वेळेस आपल्या कसबे डिग्रस या ठिकाणी डॉक्टर जितेंद्र कदम साहेब असतील तर त्यांचे बरोबरचे सहकारी प्राध्यापक PS पाटील साहेब असतील, यांनी त्यावेळेस या ठिकाणी फर्टिगेशनच्या द्वारे ट्रायल घेऊन विविध प्रमाणात अन्नद्रव्य कमी अधिक देऊन बघितले असता सर्वसाधारणपणे एकदम चांगल्या उत्पन्नासाठी 150, 75, 75 किलो अनुक्रमे नत्र, स्फुरद, पालाश प्रति हेक्टरी हा डोस फर्टिगेशन साठी आपण शिफारस केलेला आहे. जो पाण्याला होता 200, 100, 100 ज्या ठिकाणी ड्रीप नाही, परंतु ज्या ठिकाणी ड्रीप आहे, ब्रॉडबेस आहे, त्या ठिकाणी कदम साहेब आणि पाटील साहेबांच्या टीमने 150, 75, 75 किलोग्रॅम नत्र, स्फुरद, पालाश प्रति हेक्टर एवढे शिफारस केली. आता हा डोस तोंडी सांगून चालत नाही. याची जी विभागणी आहे त्यासाठी हा तक्ता आपल्याला लिहून घ्यावा लागतो, त्याचा एखादा फोटो सोबत ठेवावा लागतो. त्याच्यात हळद पिकाच्या वाढीनुसार आपण त्याचे घटक केलेले आहेत. पहिला जो घटक आहे किंवा पहिली जी अवस्था आहे त्याचं आपण म्हटलंय लागवड ते उगवण. आता तुम्ही लागवड केली आणि उगवून व्हायला आपण बघितलं 45 दिवस लागतात. सर्वसाधारणपणे आपण तात्पुरता जरी 1 महिना जरी धरला तरी त्याचे 4 आठवडे होतात. मग 4 आठवड्याचे आपण 2 भाग करायचे आणि त्या 2 भागाला प्रति आठवडा 7.5 किलो नत्र, 7.5 किलो स्फुरद आणि जवळजवळ 4.25 ते 4 किलो पालाश एवढे आपल्याला हे 2 वेळेस द्यावं लागतं. म्हणजे आपण जरी 4 आठवडे पकडले थोडक्यात 1 महिना झाला. 1 महिन्याचे 2 भाग करायचे. तुम्ही जर 1 तारखेला डोस दिला, राहिलेला दुसरा डोस उर्वरित मात्रा दुसरा समान हप्ता हा 15 किंवा 16 तारखेला द्यायचे. म्हणजेच काय झालं, 1 महिन्याचे 2 भाग झाले. तर अशा पद्धतीने शाकीय वाढीचा जो कालावधी असतो तो पुढे जाऊन 5वा आठवडा तर 14 आठवडा असतो. त्याच्यामध्ये पण आपण 10 समान भाग करायचे आणि प्रति समान भाग या ठिकाणी दिलेला आहे 7.5 किलो नत्र, 2.25 किलो स्फुरद आणि 1.5 किलो पालाश. असा हा आपल्याला 10 वेळेस सोडावा लागतो शाकीय वाढीच्या कालावधीत. त्याचप्रमाणे पुढे जाऊन कंदवाढीची अवस्था असते, त्याला 15 ते आपण 26 आठवडे म्हणतो. तसे देखील मग 12 समान हप्ते होतात आणि प्रति समान हप्ता या ठिकाणी मात्रा दिलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला नत्र, स्फुरद, पालाश द्यावं लागतं. तर त्यासाठी त्या प्रमाणात आपल्याला वर्गीकरण करून मग युरिया, फॉस्फरिक ऍसिड किंवा पांढरा पोटॅश किंवा ते नाही मिळाले तर बाजारात मिळणारी जी पाण्यात विरघळणारी खतं असतात त्याचं प्रमाण आपल्याला काढावं लागतं आणि ती मात्रा दिली असता मग हा जो डोसचा भाग आहे तेवढा तो आपल्याला लागू हा पडत. शेवटची अवस्था आहे कंद तयार होण्याची. कंद तयार होण्याची अवस्था साधारणतः 27 ते 32 आठवडे पुढे चालते. देखील 6 समान भाग केले आणि त्यावेळेस 4.25 किलो नत्र, 2.5 किलो स्फुरद आणि 5 किलो पालाश हा आपल्याला देणे गरजेचे असतं. तर अशा पद्धतीने शेतकरी बंधूंनो ही फर्टिगेशनची मात्रा आहे. केवळ तो आकडा जर आपण म्हटलो 150, 75, 75 पाठ झाला, परंतु ही जी मात्रा असते ती आपल्याला लिहून घ्यावी लागते आणि तसं नियोजन आपण आपल्या कॅलेंडरवर करून ठेवायचं. म्हणजे आपला जो काही तरतूद आहे, द्यायचं जे शेड्यूल आहे, वेळापत्रक आहे ते आपल्याला पाळणं सुलभ जातं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी दाखवण्यात आलेली बघा ब्रॉड बेस पण आहे, मधोमध ड्रिपची लाईन टाकलेली आहे आणि त्या लाईन पासून डावीकडे 1 फूट, उजवीकडे 1 फूट आणि बियाण्यामध्ये अंतर देखील 1 फूट, थोडक्यात 30 सेंटीमीटर ठेवलेलं आहे. छान प्रकारे वाढ आहे. साधारणतः पहिली ही 1.5 महिन्यापर्यंतची वाढ आहे. अशा पद्धतीने आपण जर ड्रिप म्हणून खतं दिली तर त्यांना देखील वाढत नाही. दिलेली खतं मुळांच्या कक्षेत पडतात, त्यांना ते लागू पडतात. साहजिकच उत्पन्न वाढतं. सुरुवातीचा जो रिमझिम पाऊस असतो त्याच्यात जर खतं दिली तर पुढे जाऊन फुटवे अधिक फुटतात आणि आपल्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होत असते. आता बरेच शेतकरी बांधव म्हणतात की बुवा सर सेंद्रिय हळद करायची, सेंद्रिय हळद करायची. तर आता सांगितल्याप्रमाणे कदम साहेब, पाटील साहेब यांच्या टीमने त्यावेळेस देखील सेंद्रिय हळदीचे 3 वर्ष प्रयोग घेतले होते. त्याच्यामध्ये आपल्याला पूर्णतः जर सेंद्रिय करायचे असेल तर हेक्टरी 22 टन, 2.5 एकरासाठी 22 टन एवढं शेणखत, 4 टन लिंबोळी पेंट आणि 2 टन गांडूळ खत ही संपूर्ण सेंद्रिय खताची मात्रा, मोठ्या प्रमाणात मात्रा आपण त्याला बल्क म्हणूया, एकत्रित मोठी मात्रा ही जमीन तयार करताना आपल्याला द्यावी लागते. त्यासोबत परत भरणी करताना 2 टन करंजीची पेंट किंवा निंबोळी पेंट ही द्यावी आणि सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये
फेरस सल्फेट, झिंक सल्फेट प्रति 10-10 किलो प्रति हेक्टर एवढं हे द्यावं लागतं. ही झाली सेंद्रिय खताची मात्रा. त्यावेळेस परत पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी वेळोवेळी तुम्हाला जीवामृतचा वापर हा करावा लागतो. त्यानंतर देशी गाईचं शेण असेल किंवा गोमूत्र असेल याच्यापासून देखील तुम्ही जीवामृत करू शकता. आणि ते सर्व भिजवून वेळोवेळी जर आपण हळद पिकाला दिलं तर जमिनीचा गुणधर्म सुधारतात, सेंद्रिय कर्ब मुळात वाढतो आणि तो वाढल्या पुढचे जे काही गुणधर्म असतात ते सुधारतात. परिणामी मुळ्यांच्या वाढीला चांगली जागा मिळते, कंद फैलाव व्हायला चांगली जागाही मिळत असते. तर अशा पद्धतीने आपण रासायनिक खताचं सेंद्रिय खताचं व्यवस्थापन हे करावं. त्यानंतर या अन्नद्रव्यामध्ये बऱ्याचदा पुढे जाऊन ढगाळ हवामान जर राहिलं तर आपल्याला हळदीची पानं ही पिवळी पडलेली दिसतात. मग आता हा पिवळेपणा का सतावतो? बऱ्याचदा आपण जमीन निवडताना चुकलेलो असतो. आपण जर माती परीक्षण केलं नसेल किंवा जर केलं तर आपल्याला चुनखडी ही अधिक आढळून येते. जर चुनखडीचं प्रमाण हे 4% वर गेलं तर साधारणतः मग हळद पिकामध्ये आपण जी खतं असतात मुख्यत्वे करून स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम ही पिकाला उपलब्ध होत नाही. जमिनीमध्ये ही खतं लॉक होतात किंवा ती अनअवेलेबल होतात, उपलब्ध होत नाही. तर कशामुळे? तर वाढलेल्या चुनखडीमुळे. आपण त्याला म्हणतो ते जमीन समस्याग्रस्त. जमीन जरी चांगली असली, चुनखडीचं प्रमाण नसलं तर अधिक पाऊस झाला तर सूर्यनारायणाचं दर्शन होत नाही. परिणामी पाणी साचून राहतं आणि पाणी साचून राहिल्याने मुळांचं कार्य थांबतं, पानं देखील पिवळी पडायला दिसायला निदर्शनास येतात. काही शेतकरी बांधव वेळेत खतं देत नाही, अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे देखील पाने पिवळी पडतात. ढगाळ हवामान जर झालं तर प्रकाश संश्लेषणाची क्रिया घडून येत नाही, तरी देखील पाने पिवळी पडलेली दिसतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे कार्य थांबल्याने, मुळांचं कार्य थांबल्याने पानं मलूल होतात आणि पुढे जाऊन रोगकिडींचा प्रादुर्भाव होतो. तर अशा या 3-4 समस्येमुळे हळद पिकामध्ये हा पिवळेपणा निदर्शनास येत असतो. अशा उपाययोजना काय करायच्या? आपण जर आपली जमीन चांगली निवडायची. जरी जमीन चांगली निवडली आणि ढगाळ वातावरण असेल तर अशा वेळेस नत्र अन्नद्रव्याची कमतरता असते. आपण त्यावेळेस युरिया या घटक जो पाण्यात संपूर्णपणे विरघळतो त्याची 2% या प्रमाणात फवारणी करावी. 2%चं प्रमाण काय झालं तर 100 लिटर पाण्याला 2 किलो झालं. 2%. थोडक्यात 20 ग्रॅम प्रति लिटर पाण्याला एवढं प्रमाण घेऊन त्याची फवारणी करावी. पानांवर फवारणी केल्या असता पानांद्वारे त्याचं शोषण हे जलद होतं, पिवळेपणाची कमतरता भरून निघते, पानं हिरवीगार टवटीत व्हायला मदत होतं. त्यानंतर रासायनिक खतामध्ये त्याचा वापर करण्याऐवजी आपण हे नत्र जो घटक आहे युरिया या मध्ये अमोनियम सल्फेटद्वारे द्यावा किंवा स्फुरद देखील डायअमोनियम फॉस्फेटद्वारे द्यावे किंवा पालाश देताना सल्फेट ऑफ पोटॅशद्वारे द्यावी. तर याचं कारण काय? त्याच्यामध्ये इतर देखील घटक असतात आणि त्या घटकांमुळे मुख्य घटकाची उपलब्धता ही पिकाला होत जाते. बऱ्याचदा शेतकरी बांधव खताशीच फेकून देतात आणि भरणी वगैरे करत नाही, म्हणजे ती मातीत मिसळत नाही. परिणामी काही खत ही विरघळून वाहून जातात किंवा काही सूर्यप्रकाशाच्या याच्याने ते उडून त्यांचा ऱ्हास होऊन जातो, म्हणजे ती लागू पडत नाही. ती देखील चांगल्या पद्धतीने द्यावी. जमिनीत माती आड होते त्याची काळजी घ्यावी. लोह साठी फेरस सल्फेटचा वापर करावा, झिंक साठी झिंक सल्फेटचा वापर करावा. बोरॅक्स हे देखील खत लागवडीच्या वेळेस आणि भरणी करताना योग्य द्यावी. नैसर्गिक चिलेट मधून देखील आपण जर गंधक हा घटक चांगला वापरला तर गंधकमुळे देखील हळदीमधील कुर्कुमिन या घटकाचं प्रमाण वाढवायला मदत होत असते. आपण जर गंधकाची योग्य मात्रा दिली आणि तुमच्याकडे जर सेलम व्हरायटी असेल तर निश्चितच तुमचं कुर्कुमिन हे 4च्या वर भरण्याला मदत होत असते. अन्नद्रव्य व्यवस्थापन हे महत्वाचं आहे. त्यानंतर आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या मुख्यालय तसंच कसबे डिग्रस शासन मान्य प्रमाणित सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड हे एक लिक्विड आहे, द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्याचं मिश्रण आहे, ते विकसित केलेलं आहे. त्याच्यात काय आहे तर त्याच्यामध्ये जे काही प्रमुख सूक्ष्म अन्नद्रव्य आहे त्याचं मिश्रण आहे आणि ते जर आपण पिकाला वेळोवेळी फवारले तर सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरता भरून निघतात. त्यासोबत दिलेली रासायनिक खते पिकाला लागू पडतात, मुळांचं कार्य व्यवस्थित राहतं, परिणामी हळद पिवळी पडत नाही. रासायनिक खताची मात्रा ही द्यावी. तर शेतकरी बंधूंनो, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत राहुरी या मुख्यालयी तसेच कसबे डिग्रस या ठिकाणी शासन मान्य फवारणीसाठी जो सूक्ष्म अन्नद्रव्यांचं लिक्विड आहे आपण त्याला ग्रेड 2 म्हणतो. ग्रेड 1 हा रासायनिक खतांचा जो जमीनद्वारे प्रकार असतो, तर ग्रेड 2 हा द्रवरूप खताचा प्रकार असतो. तर हे देखील सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड 2 विकसित केलेलं आहे. याच्यामध्ये जवळजवळ 6 सूक्ष्म अन्नद्रव्यांचं एकत्रित मिश्रण आहे. तसे जरी आपण फवारणी केली पानांद्वारे किंवा आळवणी जरी केली तरी देखील सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघतात. परिणामी पुढे जाऊन दिलेली
रासायनिक खत देखील पिकाला चांगल्या प्रकारे उपलब्ध होतात, फुटवे फुटण्यास मदत होतात आणि हळदीचं हिरवगार राहण्यास मदत होते. मुख्य म्हणजे पिकाला काटकपणा आहे. जर पिकाला काटकपणा आला, साहजिकच ते पीक रोग किडीला बळी पडत नाही. जरी रोगाचा प्रादुर्भाव झाला तर तो कमी प्रमाणात असतो, म्हणजे नायनाट होऊन जातो आणि पानं तर निरोगी राहण्यास मदत होतं. तर आपण या ठिकाणी जर बघाल तर आपल्याला या ठिकाणी नत्र या घटकाची कमतरतेमुळे बाकीची पानं हिरवीगार आहेत, तर काही पानं ही पिवळे पडलेली आहेत. त्याचे आपण समजतं की बुवा आपल्या हळदीला युरिया हा कमी पडलेला आहे, थोडक्यात नत्र हा कमी पडलेला आहे, तर त्यासाठी आपल्याला युरिया द्यावा लागतो किंवा अमोनियम सल्फेट द्यावा लागतो. त्या ठिकाणी जर लो असेल, हिरस घटक कमतरता असेल, तर पानाचा अर्धा भाग आपल्याला फायद्याला दिसतो. मॅग्नेशियमची जर कमतरता असेल तर खालच्या पानावर पिवळसरपणा येतो, हिरवटपणा कमी होतो. किंवा लोह मध्ये ज्या पानाच्या शिरा असतात त्या देखील त्या कमी हिरव्या राहतात. तर मॅंगनीज जर घटक बघितला त्याच्यामध्ये देखील पानाचे ज्या मधल्या भाग आहे पांढरा राहतो, हिरवा राहत नाही. गंधक मध्ये देखील गंधकची कमतरता झाली तर अशा पद्धतीने शिरावर पिवळसरपणा येतो, पुढे दोन पानं पांढरे होतात, ही पानं मग हिरवी राहत नाही. परिणामी अशी पानं योग्य प्रकारे प्रकाश संश्लेषणामध्ये अन्न तयार करू शकत नाही. याच्यात म्हणून एक आपण देतो आहे तो म्हणजे जर आपली चुनखडी जमीन असेल तर या चुनखडी जमिनीमध्ये पिकावर असा हा पिवळसरपणा दिसत असतो. तर हा आता कशामुळे दिसतो? आपल्याला सांगितलेलं सुरुवातीला आपल्याची कल्पना दिली आपल्याला. तर जर आपल्या जमिनीमध्ये चुनखडी असेल, कॅल्शियम कार्बोनेट, चुनखडी काय करते, जी काही आपण दिलेली खतं असतात, स्फुरद, पालाश किंवा गंधक असेल, मॅग्नेशियम असेल, त्याला उपलब्ध होऊ देत. एक प्रकारे चुन्याचा जमिनीत थर तयार होतो आणि तो मुळांना ही खतं उपलब्ध होऊ देत नाही. त्या ठिकाणी तो त्यांना लॉक करतो. अशा पद्धतीने यातून जमिनीमध्ये अशा पद्धतीने हळदीची पानं ही पिवळी पडलेली दिसत असतो. म्हणून सांगतो की बाबा हळद पिकाला निवड करताना तुमचे प्रमाणे अत्यंत कमी पाहिजे, साधारणतः 4% ते कमीच पाहिजे. तर त्या ठिकाणी हळद ही चांगली आहे. अन्यथा शेवटपर्यंत हळद ही आपल्याला पिवळसर पडलेली दिसून येतं. तर या ठिकाणी आपण बघाल लोकांमध्ये बघा पूर्ण फरक आहे. हा फोटो बघा, पुढचा हा फोटो. जर आपली जमीन चांगली असेल, काळी कसदार पाण्याचा निचरा होणारी असेल, निश्चितच तर अशा पद्धतीने जर जमीन चांगली असेल, जमीन सुपीक असेल, पाण्याचा निचरा होणारी असेल, तर निश्चितच अशा पद्धतीने हळदी हिरवीगार राहण्यास शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीने आपल्याला जमिनीची निवड करण्यापासून हळद पिकाचं व्यवस्थापन हे आपल्याला बघावं. आता हळद पिकात जे काही तंत्रज्ञान आहे त्यामध्ये आपण सांगतो की बुवा सर्वसाधारणपणे जेव्हा हळद लागवडून 3 ते 6 महिने पूर्ण झालेले असतात तेच आपण हळद पिकाला मातीची भरी त्याच्यात फोटो दाखवतो. अशा पद्धतीने मुख्य बी होतं लावलेलं, त्याच्यापासून फोड आलेलं उगवून शेजारी पिळ फुटलेले, म्हणजे फुटण्यावरून आपण ओळखायचं की तो आता हळदीला फुटे फुटले आणि त्याला मातीची भर लावणे गरजेचं. अशा वेळेस आपण त्याला लागवडीपासून 3 ते 3.5 महिन्यांनी भर बी करत असतो. त्यामध्ये शेतकरी 2 टन निंबोळी पेंट, 10 किलो फेरस सल्फेट, 10 किलो झिंक सल्फेट आणि नत्राचा दुसरा हप्ता ही खतं देऊन घ्यावी, म्हणजे संपूर्ण खत असतात ती मातीत मिसळतात योग्य प्रकारे कोणताही टाकले. तर हे या ठिकाणी समजा आपण व्यवस्थितपणे मातीची भर लावलेली आहे, खतं तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने पण या हळद पिकामध्ये खताचं नियोजन हे करावं. एकात्मिकरित्या सूक्ष्म अन्नद्रव्ये, रासायनिक प्रमुख अन्नद्रव्ये यांचं नियोजन हे करावं. मातीची भर लावताना देखील काळजी घ्यावी. भागामध्ये मी पॉवर टिलर आहे त्याचा आपण वापर करू शकतो किंवा बैल जोडी देखील फिरून करू. अशा पद्धतीने आपण भर लागते तो भर त्यानंतर देखील नायनाट होऊन जात, तर या उंच झाल्यास त्या खोल होतात, म्हणजे पिकाला आणि माती लागते आणि शेतकऱ्यांमुक्त राहण्यास मदत होते. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण बघितलं योग्य प्रकारे ड्रिप केलेली आहे, मधून ड्रिप आहे, त्या ठिकाणी एक फुटांतर लागवड केलेली आहे, मातीची भर लावलेली आहे आणि हळदीची उंची देखील जवळ 4 ते 4.5 फूट आहे. प्रत्येक झाडाला निरोगी पानं ही जर बघितली तर झाड रोग 7 ते 16 निरोगी पानं आहे. साहजिकच अशा ठिकाणी आपल्याला गड्ड्याचं उत्पन्न देखील चांगलं मिळायला मदत होते. तर हे संपूर्ण कशामुळे चांगले निवडलेली जमीन, एकात्मिकरित्या केलेलं अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन या सगळ्यांच्या प्रयत्नातून आणि सोबत बीपीए, तर अशा पद्धतीने एकात्मिक अन्नद्रव्य फलित म्हणून आपल्याला अशा पद्धतीने ही हळद ही वाढलेली दिसून येते. तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीने आपण या हळद पिकामध्ये एकात्मिक खतांचं व्यवस्थापन करावं. आजच्या जो दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे लांबलेला पाऊस. शेतकरी बंधूंनो, या वर्षी पावसाची सुरुवाती लवकर झाली. सुरुवातीला ऊन देखील भरपूर होतं, त्यामुळे काही शेतकरी म्हणत होते लागवड नंतर करू, आणि आता पाऊस सुरू झालेला आहे. आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरू झालेला आहे. काही शेतकऱ्यांच्या लागवडी झालेल्या आहेत, त्यांच्या लागवडी बाकी आहेत. अशा वेळेस आता जेव्हा पाऊस थांबेल, पावसाला खंड मिळेल, तेवढं आपल्याला लागवडी करून घेणे गरजेचे आहे. किंवा विदर्भ मराठवाड्याचा जर भाग बघितलं तर त्या ठिकाणी देखील पावसाचा खंड पडलेला आहे, त्यांच्याकडे लागवड झालेली आहे, पाण्याची सोय असेल त्यांनी गरजेनुसार पाणी द्यावं, अतिदेखील पाणी देऊ नये. जमिनीचा मुख्यत्वे म्हणजे वापसा बघून पाण्याचं नियोजन आहे. तर अशा पद्धतीने
आता जो आपला विषय होता हळद पिकातील अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन, जो लांबलेला पाऊस, रासायनिक नियोजन या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चाही केलेली आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्र त्यांनी आज जो काही सेमिनार घडून आणला त्याबद्दल धन्यवाद देतो. मी या ठिकाणी थांबतो. सर धन्यवाद सर. सर हळद पिकाच्या बाबतीमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका होती किंवा या संशय आपल्या खत देत असताना काय पद्धतीने खत द्यायचे, काय सूक्ष्म मूलद्रव्य, बाकीचे जे मुख्य अन्नद्रव्य, बाकी भरखते, जोरखते या सगळ्याच्या बाबतीमध्ये अतिशय चांगली माहिती आपल्या माध्यमातून मिळाली सर. कारण हळदीमध्ये खताचं व्यवस्थापन अतिशय महत्वाचं आहे आणि जसं आपण खताचा वापर करू त्या प्रमाणामध्ये उत्पन्नावर त्याचा परिणाम होत असल्यामुळं आजचं आपलं जे सेशन आहे ते अतिशय महत्वाचं होतं आणि निश्चितच हळद उत्पादक शेतकरी बांधवांना या आपल्या मार्गदर्शनाचा फायदा मिळणार. कारण हळदीमध्ये वेळ ही फार महत्वाची आहे आणि कोणत्या वेळेला कोणती खतं द्यायची, सुरुवातीला नंतर काय द्यायचं नाही, एका महिन्यात नंतर काय द्यायचं, या बाबतीमध्ये आपण सविस्तर मार्गदर्शन केलंय. तसेच अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पानावर काय परिणाम दिसतात त्याचे फोटो सुद्धा आपण सांगितले, त्याचे कमतरता पण सर दाखवलंय. कारण बऱ्याच वेळा असं होतं की करपा आहे असं समजून शेतकरी व्यवस्थापन करतात, तो करपा नसून अन्नद्रव्याची कमतरता आहे असं आपल्या या मार्गदर्शनातून आम्हाला सर्व माहिती मिळाली. आपले काही शेतकरी बांधवाचे काही शंका असतील तर त्या आपण सरांशी विचारू आणि मग सरांचा हा कार्यक्रम आपण संपवू. माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन प्रशिक्षण केंद्राच्या वतीनं त्या विनंतीला मान देऊन डॉक्टर मनोज माळी सर आपल्या व्यस्त कार्यक्रमातून आज आपल्याला उपलब्ध झाले आणि खूप महत्वपूर्ण मोलाचं मार्गदर्शन सरांचं मिळालं. वेळोवेळी मिळते सरांचं मार्गदर्शन, आजही आपल्याला त्यांचं मार्गदर्शन मिळालंय. आणि सर हळद लागवडीला आता उशीर झालाय, काही बाबतीमध्ये मार्गदर्शन केलंय, त्याच बाबतीमध्ये काय असतील शंका तर शेतकऱ्यांचे आपण शंका समाधान करू. हा आजचा कार्यक्रम आपला समारोप. काही शेतकरी बांधव असतील तर त्यांनी आपला माईक अनम्यूट करावा आणि मग काय आपल्या शंका असतील ते विचारावं. हॅलो सर. हा सर. हा सर, मी सुदर्शन बोलतो. बोला. नरवडे सर. तर हळद आपण एक 5-6 दिवस झाली अद्यापही पाऊस नाही पडलेला, पण त्याच्यावर जर आपण मातीची भर ज्या प्रमाणामध्ये घातली, त्यात छोट्या ट्रॅक्टरना रोटावेटर आहे जे त्यांना जर माती लावली तर हळदीला काय जमिनीमध्ये जास्त भर पडल्यामुळे बुरशी वगैरे येऊ शकेल का? नाही येणार वगैरे येणार नाही, परंतु सध्या लागवडून जर 1 महिना झाला असेल तर खरोखर भर लावायची गरज नाही. जर तुम्ही भर लावाल तर उत्पादन खर्च वाढतो आणि परत जेव्हा फुटे फुटतात त्यावेळेस आपल्याला भर लावावं लागतं. बरोबर. आता लावणं एक गरजेचं नाही, शास्त्रीयदृष्ट्या काही आवश्यकता नाही. तुम्हाला परत 3 महिन्यांनी भर लावायचीच आहे. हो, प्रकारे लावा. हो, तर अतिशय छान अशी माहिती दिली सर तुम्ही, त्याबद्दल आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. नरवडे साहेबांनी प्रश्न विचारला सर. आपल्या भागामध्ये लागवड बेडवर करत असताना थोडीशी शालू लागवड होते सर आणि त्याच्यामुळे शेतकरी लगेच माती चढवतात, परंतु यावर्षी नसल्यामुळं आपलं म्हणणं की बाबा नंतर तुम्ही भरणीच्या वेळेस माती चढवावी, कारण पाऊस हेवी पडला तर कंद उघडे पडतात आणि त्यावेळेस थोडस अर्धी पीक घेतात सर आमच्या भागामध्ये. हॅलो सर. बोला. सर थोडस ते आपल्याला हळदीला जे रोणीचा प्रादुर्भाव जर्मनामध्ये व्हायला, तर शेतकरी बांधवाचं काय म्हणणं आहे की बाबा शेणखत टाकल्यामुळेच ते प्रादुर्भाव व्हायला, पण त्याचं जीवनचक्र जे आहे समजा रोणीचं ते वेगळी सायकॉलॉजी आहे, पण बांधवाचे ते असं म्हणणं आहे त्याच्या डोक्यामध्ये ते गैरसमज आहे की बाबा शेणखत टाकल्यामुळेच रोणी तयार व्हायली. काय करायचं बघा, हुमणीचं खाद्य आहे शेणखत. जोपर्यंत जमिनीत शेणखत आहे तोपर्यंत शेणखत खाते. नंतर शेणखत संपल्यावर हळद पिकाच्या मुळ्या कुरतडते, परिणामी मुळांचं कार्य थांबतं, वाढ थांबते, जड लागते. अशा वेळेस तुम्ही जर रासायनिक कीटकनाशक वळले, मोठी महागडी, हुमणी फक्त तात्पुरती जमिनीच्या खोल जाते, परत अंश संपल्यावर बाहेर येते, आपला खर्च वाढतो. त्यात चांगला उपाय म्हणजे मेटॅरायझियम वापरायचे. मेटॅरायझियम कृषी सेवा केंद्र, कृषी विज्ञान केंद्र किंवा शासनाचे विभाग, विद्यापीठांच्या संस्था त्या ठिकाणी ते आपल्याला विकत मिळेल. नाव लक्षात ठेवा, मेटॅरायझियम. आता कसं वापरायचं तर आपल्या शेतामध्ये पालापाचोळा त्याचा ढीक करायचा, त्याच्यावर 5 ते 6 किलोमीटरची पावडर ओतायची, ती टाकायची आणि चांगलं मिश्रण करायचं आणि ते सेंद्रिय पदार्थ शेतामध्ये फिरून द्यावे. तुम्ही जेव्हा ते विकराल तर हुमणीला वाटतं सेंद्रिय पदार्थ आपलं अन्न खायला आलेलं आहे, बाहेर येते, ते मेटॅरियलच्या पोटात जातं आणि ती वर येऊन मरून पडतं. हा हुमणीसाठी सगळ्यात चांगला कमी खर्च पर्यावरणपूरक आपल्याला मार्ग आहे. एकमेव मार्ग तो म्हणजे मेटॅरायझियमचा वापर करणं. त्याच प्रकारे ट्रायकोड्रामा आणि मेटॅरायझियम वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीजन्य पावडर आहेत. हो, दोन्ही वेगवेगळे आहेत, दोघांचं कार्य वेगवेगळं जाणार नाही. हुमणीसाठी केवळ मेटॅरायझियम, बुरशी लागू नये म्हणून आपल्याला ट्रायकोडर्मा वापरावा लागतो. दोन्ही वेगवेगळे. दोन्ही सोबत चालतं ना, चालतं सोबत चालतं, दोन्ही जैविक आहेत. विठ्ठलराव, तुमचे आज मान्य बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन प्रशिक्षण केंद्राच्या वतीनं हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी वेबिनारचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्य विषय आपले त्याच्यामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये होते. हे जे लांबलाय पाऊस मान्सूनचा, त्यामध्ये आता हळद उत्पादक शेतकऱ्यांनी काय करावं लागवडचे, कारण उशीर होत आहे लागवडीला, त्याचा काही परिणाम होईल का आणि त्याच्यामुळं काही आपल्याला आपल्या नियोजनामध्ये काही बदल करायचा का, हा मुख्य उद्देश देऊन आपण हा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन डॉक्टर मनोज माळी सर. मनोज सर नंबर मिळाला 94-037-73-714. कार्यक्रमाला उपस्थित राहिले. आपण हळद उत्पादक शेतकरी बांधवांच्या सर्वांच्या वतीनं संशोधन केंद्राच्या वतीनं आदरणीय साहेबांचे आभार मानतो. हा उपक्रम राबविण्यामध्ये
मध्ये आपल्या संशोधन केंद्राचे सन्माननीय अध्यक्ष नामदार हेमंत पाटील साहेब यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आपण आयोजित केला. त्याचबरोबर आपल्या संशोधन केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक आदरणीय राजेंद्र कदम सर आज ते बैठकीमध्ये आहेत लातूर इथल्या, त्याच्यामुळे आपल्या कार्यक्रमाला त्यांना उपस्थित राहता आलं नाही आणि वेळात वेळ काढून आपण उपस्थित राहिला. सरांचं पण आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही, अशांसाठी आपण याच कार्यक्रमाची रेकॉर्डिंग करून पण ते देऊ. तर पुनश्च एकदा सर आपले आभार पुनश्च एकदा, आणि आपण एक बैठक थांबूया. धन्यवाद सर. सगळ्यांच्या वतीनं मी सरांचे आभार मानतो आणि हे वेबिनार संपला. तयार करतो. थँक्यू सर. हो सर, नक्की.